असणार आहे, या दौऱ्याचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे, ते कधी मुंबईत येणार? मनोज जारंगी पाटलांची मराठा योद्धा मनोज जारंगी पाटील च्या पद्धतीने 2 दिवसापूर्वी अंतरवाली सराटी जालना येथे जी सभा झाली, एक रेकॉर्ड ब्रेक सभा होती आणि तो मराठा योद्धा आज मुंबईमध्ये येऊ लागलेला आहे. उद्या रात्री किंवा मध्यरात्री ते मुंबईमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसाचं नियोजन मुंबईमध्ये सुरू आहे. त्यांच्याबरोबर जालन्यामधील त्यांचे सहकारी त्यांच्या सोबत आहेत आणि मुंबईमध्ये त्यांचं येणं झालेलं नव्हतं. ज्या 14 तारखेच्या अगोदरच्या बैठकी मुंबईत येणं त्यांचं नक्की झालं होतं, पण कालावधी कमी असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत आणि आता 14 तारखेची मीटिंग झालेली आहे. 24 तारखेपर्यंतचा अवधी जो राज्य सरकारला दिलेला आहे, अल्टिमेटम जो दिलेला आहे, त्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये ते येत आहेत. क्या आप अपने माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें। ओएसिस फर्टिलिटी के कम लागत वाले IVF उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें। मुंबईतील मराठा समाजाला ते भेटणार आहेत. बऱ्याचशा संस्था मराठा समाजाची आहेत, त्याला ते भेटी देणार आहेत आणि दादर शिवाजी मंदिर येथे आपल्या कार्यालयामध्ये ते येतील आणि इकडनं पुढची जी कार्यक्रमाची जी सूत्रता असेल ती ते सांभाळतील. या प्रकारचं एक छोटंसं नियोजन आत्ता आम्ही केलेलं आहे. उद्या सकाळपर्यंत आम्हाला पूर्ण नियोजन कळल्यावरती मुंबईमध्ये कधी सभा असेल त्यांची त्या संदर्भामध्ये आम्ही लवकरात लवकर अपडेट करू. काही मुंबईत सभा किंवा छोटेखानी हॉलमध्ये अशी सभा काही होणार आहे जारंगी पाटलांची? मुंबईसाठी आम्ही सभेचं नियोजन केलेलं आहे, तेही पूर्ण आहे. त्यांचा जो दौरा आहे त्याच्यामध्ये बरेचशा लोकांनी, बरेचशा मीडिया हाऊसेसनी त्यांना मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती कुठल्या वेळेला सभा आणि कुठे घ्यायची या संदर्भामध्ये आमचं नियोजन सुरू आहे. त्यांच्याकडे ज्याप्रमाणे त्यांचा प्रोग्राम आमच्याकडे येईल त्या पद्धतीने आपण मुंबईतली सभा जाहीर करू. सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे, त्याच्यामध्ये जर 9 दिवसात निकाल नाही लागला किंवा सरकारकडून काही ठोस भूमिका ही पुढे नाही आली, अशा प्रकारचं पाऊल राहील. याच ठिकाणं मुंबईतूनच हे पुढचं जी भूमिका आहे ती जरांगे पाटील आहेत ती स्वीकारतील का? काय वाटतंय, कशा प्रकारची चर्चा वगैरे झाली? जर परवाचा जर दौरा किंवा परवाची जर सभा ज्यांनी बघितली असेल त्यानंतर हा प्रश्न विचारायलाच नको. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा सर्व राजकीय पक्ष मिळून देखील एवढी मोठी सभा कधीही घेऊ शकत नाहीत. आम्ही ठामून आणि ठासून सांगू शकतो, कारण ज्याप्रमाणे लोकांनी त्याला आपला एक मुलगा म्हणून मानलेला आहे आणि त्यांनी तर हीच प्रतिज्ञा केलेली आहे, एकतर माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठा समाजाची विजययात्रा निघेल. अंत्ययात्रा आम्ही निघून देणार नाही, निघेल तर ती विजययात्राच निघेल एवढं आम्ही नक्की मात्र सांगू. आम्ही जारंगे साहेबांच्या सोबत आहोत आणि जे भूमिका ते घेतील त्या संदर्भामध्ये मराठा समाज त्यांच्याबरोबर एकजुटीने ताकदीने उभा आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मुंबईतूनच लढा हा पुढचा लढला जाईल का, काय नक्की? आज महाराष्ट्र त्याच्यासाठी उतरलेला आहे आणि अशा वेळी मुंबई कधीच पाठीमागे नाही राहिलेली. प्रत्येक आंदोलनामध्ये मुंबईचा सहभाग सर्वात मोठा होता. यावेळी देखील मुंबईचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसेल याची ग्वाही आम्ही देतो. मुंबई आ रहे हैं, किस तरह से प्रिपरेशन और प्लानिंग की गई है? 2 दिन पहले जालना में अंतरवाली सराटी में एक बड़ा सभा का आयोजन हुआ. लाखों की संख्या में मराठा समाज वहाँ पे उपस्थित था और जिस तरह से मराठा समाज ने उनको अपना एक बेटा समझा है और उनके ऊपर मराठा समाज की एक मदार सौंपी हुई है आरक्षण के संदर्भ में, आज वही मनोज जारंगे कल रात तक मुंबई पहुंच जाएंगे और परसों से उनके 2 दिन का जो यात्रा है मुंबई का, उसमें बहुत सारे प्रोग्राम्स हम लोग ने रखे हुए हैं. बहुत सारे मराठा संगठनों को वो मिलेंगे, बहुत सारे मराठा संस्थाओं को मिलेंगे, पत्रकार बंधुओं को मिलेंगे और मुंबई के मराठा समाज के लोगों को भी वो संबोधित करेंगे.
इस तरह का एक 2 दिन का उनका एक नियोजन, मराठा समाज के मुंबई के हम लोग कार्यकर्ता है, मराठा क्रांति मोर्चा में हम लोग काम करते हैं, हम सारे लोगों ने मिलकर ये आयोजन किया हुआ है। उनकी कोई सभा या पब्लिक मीटिंग अरेंज की गई है मुंबई में? उनका जो अभी का जो शेड्यूल है वो हिसाब से बुधवार को या गुरुवार को एक सभा मुंबई में हो सकती है। उसके लिए उनके साथ बातचीत चल रही है, क्योंकि जो जिस तरह से उनका एक शेड्यूल बना हुआ है उसमें ये सभा हमको लेनी है, तो उस समय और जो जगह है वो उनके साथ बात करके हम लोग फाइनल करेंगे। सुरक्षेच्या सर दृष्टीने प्रश्न होऊ शकतात, त्यासाठी संदर्भात चर्चा काही पोलिसांकडे आम्ही आज सकाळीच त्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांना सूचना किंवा आपण म्हणतो की त्यांना त्याची कल्पना दिलेली आहे की त्यांचा 2 दिवसाचा मुंबईचा दौरा आहे, या दौऱ्यासंदर्भामधल्या लागणाऱ्या सुरक्षिततेसाठी देखील आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि त्यांनी संपूर्णपणे सहकार्य देण्याचं कबूल केलेलं आहे। जरांगे पाटलांच्या सभेनंतर पाहिजे होतं त्या 27 गावांमध्ये जे नेट आहे ते बंद करण्यात आलेलं होतं, त्यानंतर त्या ठिकाणचं नेटवर्क हे देखील आणि लाईट त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली होती। काय वाटतं कुठेतरी अशा प्रकरणांमुळे एक समाज आहे तो भडकू देखील शकतो, असे जर कृत्य होत असतील तर काय एक आव्हान कराल, कारण अशामधून जर काही वेगळी घटना घडली तर सरकार कुठेतरी जरांगे पाटलांना लोकांपर्यंत पोहोचू देत नाहीये? असं होऊ शकत नाही की ते पोहोचू शकत नाहीत। आज ज्या पद्धतीने ते पोहोचलेले आहेत, तुम्ही कुठून थांबवणार? तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया बंद कराल, तुम्ही लाईट बंद कराल, तुम्ही इंटरनेट बंद कराल, पण तो लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या हृदयात जाऊन बसला, त्याला कुठून तुम्ही बंद कराल? त्यामुळे हे काही शक्य नाही होणार। अशा छोट्या गोष्टी सरकारने देखील करू नये, आणि जर करत असेल तर त्यांना सल्ला असेल की मराठा समाज आहे, मराठा समाजाची भूमिका आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि आजही गनिमी कावा जाणतो। आजही गनिमी कावाने आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने एका ठिकाणी येतो, जिथे 1.5 लाख लोकांची संख्या येईल तेवढ्या संख्येच्या तर फक्त वाहनं तिथे आलेली होती। त्यामुळे अशा प्रकारच्या छोट्या गोष्टीमध्ये जाऊ नये। मोठ्या उदार दिलाने मराठा समाजाला आरक्षण राज्य सरकारने द्यावं आणि राज्य सरकारने एका आज मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये असावं। बाकीच्या अशा छोट्या कृत्यांमध्ये मराठा समाज आणि सरकार याच्यामध्ये कुठेतरी संघर्ष होऊन द्यायचा असा जो कोण प्रयत्न करत असेल तर त्याच्यामध्ये राज्य सरकारने देखील हस्तक्षेप केला पाहिजे। ओबीसी समाजाकडून अनेक जे सेल आहेत त्यांच्या माध्यमातून ज्या बैठका आहेत त्या विविध ठिकाणी आहेत त्या घेतल्या जात आहेत। सरकार देखील सांगते की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, कोणत्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता। काय वाटतं हा जो निकाल आहे तो होईल का? कारण ओबीसीच्या अनेक नेत्यांकडून अशा प्रकारचे विधान आहेत ती देखील पुढे येतात। नाही, ओबीसीच्या नेत्यांना जे आज विधानं ते करतायत त्यांचा संविधानिक अधिकार आहे, त्यांनी ते विधानं करावे, पण मराठा समाजाचा देखील हक्क आहे ना। मग मराठा समाज कुठे आहे? एकेकाळी ज्यावेळी सांगतात, भुजबळ साहेब सांगतात की 60% ओबीसी आहे, मग 20% SC ST झालं, 18% मुसलमान झालं, 4-5% ख्रिश्चन बाकीचे समाज झालं, मग मराठा समाज कुठे आहे? त्यावेळी अटकेवरती आम्ही पाकिस्तानपर्यंत गेलो, मग तिथेच मराठा समाज अडकून पडलाय का? कुठलेही कॅल्क्युलेशन न करता जे तोंडाला येईल ते बरवळतात आणि एक दोन्ही जो ओबीसी आणि मराठा समाज आज बांधायला लावून काम करतात, त्या गावांमध्ये ते लोक वितुष्टता निर्माण करतात। राज्य सरकारने त्यांच्याकडे पहिलं बघितलं पाहिजे की तुम्ही का अशा प्रकारचे स्टेटमेंट देतात। अजून मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही, ओबीसी मधनं तर अजून मिळालेलंच नाहीये। मग त्याच्या अगोदरच जर ओबीसी समाजातील नेते जर अशा प्रकारचे स्टेटमेंट करत असतील तर राज्य सरकारने त्यांच्यावरती पहिले चाप ठेवलं पाहिजे। त्यांना प्रोत्साहन देऊन मराठा वर्सेस ओबीसी असा जर संघर्ष झाला तर तो कुणाला परवडणार आहे आणि कशासाठी मराठा समाजाने संघर्ष ओबीसी समाजाशी करावा? कारण जो ओबीसी समाज ज्याच्यामध्ये आज आमचाच भाऊ जी बरेचसे मराठा समाज ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत, तुम्ही कुठल्या संघर्षाची आणि त्याच्यामध्ये हे करताय? आज काही मराठा समाजाचे नेते हे आज ओबीसीचे सर्टिफिकेट घेऊन गेले, त्याच्यामध्ये मुख्य नेते आहेत, त्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे। मग हे नक्की कुठल्या ओबीसी संदर्भात बोलतायत ते पण एकदा स्पष्ट केलं पाहिजे। विदर्भामध्ये मराठा समाज आहे ओबीसी मध्ये, नाशिकमध्ये मराठा समाज आहे ओबीसी मध्ये, बाकीच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले, आम्ही आहोत नाही ओबीसी मध्ये। ते जे वेगवेगळ्या प्रकारे ओबीसी मध्ये गेलेले आहेत ते तर मराठा आहेतच ना ओबीसी मध्ये, मग ते विरोध नाही करत आहेत। हे काही पर्टिक्युलर ज्या कम्युनिटी आहे ज्यांनी जास्तीत जास्त आरक्षण ग्रॅब केलेलं आहे, आम्ही म्हणतो ना गिळंकृत केलेलं आहे दुसऱ्यांचं आरक्षण, त्या लोकांचे हे आरोप आहेत।
बाकीच्या लोकांचे नाही आहेत. सामान्य ओबीसी समाजामधला माणूस जो आपण म्हणतो की माळी साळी तांबोळी हे जे लोक आहेत, हे लोक मराठा समाजाबरोबर आजही आहेत ना. बऱ्याचशा ओबीसी समाजातील जातीने मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे. पण ज्यांनी त्याच्यावरती कब्जा करून ठेवलेला आहे, जो गरीब ओबीसी वर्गाला देखील त्याचे फायदे मिळू शकत नाही, त्यांचा आता हा लढा चालू आहे की मराठा समाजाला मिळालं नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही नेहमी तेच सांगतो की गब्बर ओबीसी वर्सेस गरीब मराठा असा हा वाद आहे, दुसरा कुठलाही नाही. गरीब मराठ्याला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आम्हाला नकोय, पण गरीबातल्या गरीब मराठ्याला मिळावं यासाठी आम्ही ती लढाई लढतोय. श्रीमंत मराठ्यांसाठी ही लढाई नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.